नुकतंच महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. त्या शासन निर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की जे निवृत्ती वेतनधारक आहे किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक आहेत त्यांना दिनांक 1 जुलै 2024 पासून 53% दराने महागाई भत्ता मिळावा याबाबतचा शासन निर्णय हा राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये असं स्पष्ट सूचना दिली की प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या महागाई वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्ती वेतन संवितरण अधिकारी म्हणजेच यथास्थिती अधिदान व लेखा अधिकारी मुंबई कोषागार यांची राहील. तसेच ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केलेली अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी व कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये यामधील निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना वरील निर्णय हा योग्य तो निर्णयासह लागू असेल. तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषदा पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार च्या कलम 248च्या परंतुकान्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्या संबंधित इतर सर्व अधिकाऱ्यांचा वापर करून शासनाने वरील निर्णय हा जिल्हा परिषद यांना सुद्धा लागू केलेला आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.